मागच्या काही दिवसांपासून राज्यात गियाबार्रे या आजाराची बरीच चर्चा सुरू आहे। त्यातच आता पुण्यापर्यंत सीमित असलेलं गियाबार्रेचा फैलाव आता आणखी 3 जिल्ह्यात होऊ लागलाय। त्यामुळे संपूर्ण राज्याची चिंता वाढलेली आहे। पाहूयात। गियाबार्रेमुळे राज्याची चिंता वाढली। पुण्यानंतर नागपूर, सोलापूर, कोल्हापुरात रुग्ण। गियाबार्रेच्या अभ्यासासाठी केंद्राचं पथक पुण्यात येणार। गियाबार्रे सिंड्रोममुळे राज्याची आणि पुण्याची चिंता वाढतीये। पुण्यात गियाबार्रेचे रुग्ण 111 वर गेले। यात 17 रुग्ण गंभीर आहेत। असं असतानाच आता सोलापूर, कोल्हापूर आणि नागपूर जिल्ह्यातही गियाबार्रे रुग्ण आढळू लागले। पुणे जिल्ह्यात गियाबार्रेचे सध्या 111 रुग्ण आहेत। त्यापैकी 17 रुग्ण हे गंभीर असून त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहेत। सोलापुरात गियाबार्रेचे 5 संशयित रुग्ण आहेत। त्यापैकी एकाचा मृत्यू झालाय। नागपुरात गियाबार्रेचे 3 रुग्ण आहेत। कोल्हापुरात कोगनोळीत 60 वर्षीय वृद्धाला गियाबार्रेची लागण झाली आहे। तर हुपरीतही 6 वर्षाच्या चिमुकल्याला गियाबार्रेची लागण झाली आहे। 2 रुग्ण आपल्याकडे भरती आहेत। एक रुग्ण हा बालरोग विभागामध्ये 12 वर्षाची मुलगी आहे। राहणारी ती झारखंडची आहे, पण काही कामानिमित्त आईवडिलांसोबत हुपरी तालुका हातकणंगले इथे ती वास्तव्यास आहे। दुसरा रुग्ण कोगनाळी तालुका निपाणी जिल्हा बेळगाव कर्नाटक इथून आलेले आहे। त्यांचं वय 60 वर्षाचं आहे। ते सुद्धा स्टेबल आहेत। दोन्ही रुग्ण स्टेबल आहेत। गियाबार्रेचा राज्याला विळखा पडू लागलाय। याचं गांभीर्य ओळखून आता पुण्यातील गियाबार्रेच्या वाढत्या रुग्णसंख्येचा अभ्यास करण्यासाठी केंद्राचं 7 सदस्यीय पथक पुण्यात येणार आहे। दरम्यान लोकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलंय। पेशंट्समुळे आपण अख्ख्या महाराष्ट्रात नवीन काहीतरी लाट तयार झाली असे जे काही चित्र तयार होते ते चुकीचं आहे। माझी आपल्यामार्फत एवढीच विनंती आहे की हा आजार पूर्वीपासून अस्तित्वात आहे। प्रतिकार शक्ती कमी झाल्यानंतर या आजाराचा आपल्याकडे शिरकाव होतोय आणि याची काळजी घेणं, अगदी स्वच्छ पाणी पिणं, पाणी उकळून पिणं आणि आपल्या आरोग्याची अधिक काळजी घेणं, या 3 गोष्टींचाच फक्त अंमल करायचा हे मी पुण्याच्या कालच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे। राज्यातील मोठ्या रुग्णालयात दर महिन्याला 4-5 गियाबार्रेचे रुग्ण म्हणजेच जीबीएसचे रुग्ण येत असतात। हा काही नवीन आजार नाही, मात्र पुण्यात अचानक हे रुग्ण वाढल्यानं चिंता वाढलीय। पण नांदेड गावातल्या विहिरीतल्या पाण्यामुळे हे रुग्ण वाढल्याचं समोर आलंय। नांदेड गाव आहे, त्या नांदेड गावात जी विहीर आहे तिथं WTPचा प्लांट नाही। तिथं कुठंतरी गळती आहे की त्या नांदेड परिसरामध्येच एकूण 110 पेशंट जे आहेत त्यातले 80 पेशंट्स तिथं आहेत। साहजिकच पाण्याचं प्रदूषण आणि त्यातल्या त्यात त्या नांदेड गावातल्या त्या विहिरीतलं प्रदूषण हा त्या सगळ्या एकूण आजारातला मुख्य गाभा पुण्यातल्या त्या आजारासाठी आहे। गियाबार्रेच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातात। तसंच नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी असं आवाहन सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हा आजाराचा मोफत उपचार असेल, मोफत उपचार होणार। आमच्याकडे निधी पुरेसा उपलब्ध आहे। कुठल्या प्रकारची काळजी घेण्याची आवश्यकता नाही आहे। जसं आम्ही सांगितलं की सर्व प्रकारची जी काळजी आहे ते आपण आवर्जून घ्यावे, पाणी उकळून प्यावे, अन्न चांगले शिजवून घ्यावे आणि स्वच्छता ठेवावी। आमच्याकडे सर्व प्रकारचे डॉक्टर, सर्व प्रकारचे व्हेंटिलेटर, मेडिसिन, इंजेक्शन आमच्याकडे उपलब्ध आहेत। गियाबार्रे सिंड्रोम हा जुनाच आजार असला तरी अचानक त्याचा झालेला उद्रेक आणि 15 दिवसातच 4 जिल्ह्यात जीबीएसचे रुग्ण सापडल्यानं चिंता वाढणं साहजिक आहे। मात्र याने घाबरून न जाता योग्य ती खबरदारी बाळगणं गरजेचं आहे। राज्य आणि केंद्र सरकारही या आजाराच्या फैलावाबाबत तातडीनं उपाययोजना करेल ही अपेक्षा। कृष्णात पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, पुणे।